आर्थिक घोटाळे, फसवणूक आणि सुरक्षिततेचे उपाय. Financial scams and frauds and safety measures. अर्जुनच्या फोनवर त्याच्या बँक खात्याशी संबंधित एक चिंताजनक मेसेज म्हणजेच संदेश आला. आपलं अकाउंट पुन्हा वापरता येणार नाही याची त्याला भीती वाटली. त्याने घाईघाईने मेसेजमधील सूचनांचं पालन केलं. लिंकवर क्लिक करून ती उघडली आणि गोपनीय माहिती शेअर केली. एका अपरिचित वेबसाईटवर रितूला कपड्यांवर खूपच चांगली सूट दिसली. दुर्दैवाने तिच्या कार्डचे तपशील चोरले गेले आणि त्याद्वारे फसवे व्यवहार झाले. लताला वाटलं की तिला तिच्या UPI ॲपवर कॅशबॅक रिवॉर्ड मिळाला आहे, पण तिचा डेटा आणि पैसे चोरण्यासाठी तयार केलेली ती एक बनावट सूचना होती. तुमच्या बाबतीत कधी असं काही घडलंय का? तुमची महत्वाची गोपनीय माहिती मागणारा तातडीचा मेसेज किंवा फोन तुम्हाला कधी आलाय का? आर्थिक घोटाळ्याच्या अनेक घटना राजरोसपणे घडत आहेत. यामध्ये भारतातल्या निष्पाप लोकांना लक्ष्य केलं जात आहे. अशा घोटाळ्यांमुळे अनेक दूरगामी परिणाम होऊ शकतात, जसं की कष्टाने कमावलेल्या पैशांचं नुकसान किंवा पैसा गमावणं, गुन्हेगारी हेतूंसाठी वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला जाणं, मानसिक आणि आर्थिक ताण येणं. आर्थिक घोटाळे कशा पद्धतीने होतात त्याची काही सामान्य उदाहरणे पाहू. UPI फसवणूक. स्कॅमर म्हणजेच फसवणूक करणाऱ्या व्यक्ती गोपनीय माहिती मिळवण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी पेमेंटच्या विनंत्या किंवा सूचना UPI वापरकर्त्यांना पाठवतात. फिशिंग घोटाळे. बँका किंवा सरकारी एजन्सीचे प्रतिनिधी असल्याचं भासवून घोटाळेबाज व्यक्ती गोपनीय माहिती चोरतात. त्याला फिशिंग म्हणतात. अर्जुनचं उदाहरण हे या प्रकारच्या फसवणुकीचं उदाहरण आहे, ज्यामध्ये अपरिचित लिंकवर क्लिक केल्यामुळे नकळतपणे त्याची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती तो शेअर करतो. कार्ड फसवणूक. फसवणूक करणाऱ्या व्यक्ती कार्ड क्लोन करतात, म्हणजेच हुबेहूब दुसरं कार्ड बनवतात किंवा बनावट वेबसाईट्स आणि दुकानांच्या माध्यमातून कार्डचे तपशील चोरतात. त्याला कार्ड फसवणूक म्हणतात. रितूच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की संशयास्पद वेबसाईटवर गोपनीय माहिती दिल्याने मोठं नुकसान होऊ शकतं. आर्थिक फसवणुकीचे इतरही अनेक प्रकार आहेत, त्याची काही उदाहरणे पाहू. गुंतवणूक घोटाळे. फसव्या गुंतवणूक योजना सांगून कमी वेळात उच्च परतावा देण्याचं आश्वासन दिलं जातं आणि पीडितांना त्यांचे पैसे देण्यास भाग पाडलं जातं. रोजगार घोटाळे. बनावट रोजगार संधी निर्माण करून नोकरीच्या शोधात असलेल्यांना सापळ्यात अडकवलं जातं. फसवणूक करणाऱ्या व्यक्ती अस्तित्वात नसलेल्या प्रशिक्षण, अर्ज प्रक्रिया किंवा नोकरीच्या नावाखाली आगाऊ पैसे मागतात. लॉटरी किंवा बक्षीस घोटाळे. पीडितांना खोटी माहिती दिली जाते की त्यांना लॉटरी लागली आहे किंवा बक्षीस मिळालं आहे. उदाहरणार्थ KBC लॉटरी, व्हॉट्सअप बक्षीस. परंतु ते मिळवण्यासाठी त्यांना शुल्क भरण्याची किंवा गोपनीय माहिती शेअर करण्याची अट घातली जाते. आर्थिक फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी जागरूक राहणं आणि सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. सुरक्षित राहण्याचे काही उपाय पाहू. अवघड किंवा सहज कोणाला समजणार नाही असा पासवर्ड वापरा. आर्थिक ॲपसाठी अवघड पासवर्ड तयार करा आणि 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच पुष्टी करण्यासाठी 2 घटकांच्या मदतीने प्रमाणीकरण करण्याची पद्धत वापरा. संवादाची पडताळणी करा. कॉल किंवा मेसेजवर गोपनीय माहिती सांगू नका. तुमच्या बँकेकडून किंवा सरकारकडून आलेले असल्याचा दावा करणारे मेसेज नेहमी पडताळून पहा. QR कोड स्कॅन करणं, पिन किंवा OTP प्रविष्ट करणं हे केवळ पैसे पाठवण्यासाठी करा. पैसे घेण्यासाठी याचा वापर करू नका. व्यवहार नीट पडताळून पहा. अनधिकृत व्यवहार न झाल्याची खातरजमा करण्यासाठी नियमितपणे बँक आणि UPI स्टेटमेंट तपासा. संशयास्पद लिंक्स आणि ॲप्स उघडणं टाळा. अपरिचित स्रोतांकडून आलेले QR कोड स्कॅन करू नका किंवा लिंकवर क्लिक करू नका. केवळ विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरूनच ॲप्स डाउनलोड करा. सुरक्षित वेबसाईट्स आणि ॲप्स वापरा.
गोपनीय माहिती भरण्यापूर्वी URL मध्ये HTTPS शोधा. HTTPS मधील S म्हणजे सुरक्षित. सदर वेबसाईट हॅकर्स पासून सुरक्षित आहे असा त्याचा अर्थ होतो. आर्थिक ऍप्स वापरताना RBI ची मंजुरी आहे की नाही ते पहा. संशयास्पद काही आढळल्यास तक्रार करा. चोरी झालेली, हरवलेली किंवा फसव्या व्यवहारांसाठी वापरली गेलेली खाती किंवा कार्ड त्वरित ब्लॉक करण्यासाठी तुमच्या बँकेला फोन करा. cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा. आर्थिक घोटाळा झालाच तर काय करायचं ते समजून घेऊ. 1. तुमच्या बँकेशी संपर्क साधा. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तुमचं कार्ड ताबडतोब ब्लॉक करा किंवा खाती गोठवा. 2. तक्रार दाखल करा. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर म्हणजेच राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलवर किंवा तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार करा. 3. क्रेडिट रिपोर्ट पहा. वैयक्तिक माहितीची चोरी होऊ नये यासाठी काही विपरीत किंवा असामान्य ऍक्टिव्हिटी दिसते का ते नियमितपणे तपासून पहा. घोटाळेबाज व्यक्ती लोकांचा विश्वास संपादन करून, धमक्या देऊन किंवा भीती निर्माण करून त्यांना फसवतात. यामुळे पीडित व्यक्ती गोंधळून जाते. अशी व्यक्ती सारासार विचार न करता कृती करते आणि सापळ्यात अडकते. फसवणूक करणारे तांत्रिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम होत आहेत, परंतु जागरूकता आणि सावधगिरीच्या जोरावर आपण त्यांना मागे टाकू शकतो. सावध रहा. तातडीने कारवाई करा. घोटाळ्यांची तक्रार करा. तुमच्या खात्यांकडे लक्ष ठेवा आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवा.